जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या बेकायदेशीर उपशाविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिलाय। जळगाव जामोद तालुक्यातील माहुली, गोळेगाव, माणेगाव आणि हिंगणा, बाळापूरसह 9 विविध घाटांमधून सध्या 50हून अधिक बोटी आणि मशिनरीच्या सहाय्याने दररोज हजारो ब्रास वाळू उपसा सुरू आहे। शेकडो हायवा आणि ट्रकमधून ही वाळू अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात अवैधपणे पाठवली जात असून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे। विशेष म्हणजे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी स्वतः तहसीलदारांना याचे पुरावे सादर केले होते, मात्र स्फोटक आणि बोटी उपलब्ध नाहीत असे सांगून तहसीलदार पवन पाटील यांनी हात झटकल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे। गेल्या वर्षी कारवाई झाली असताना यंदा प्रशासन गप्प का? अधिकाऱ्यांचे वाळू माफियांशी आर्थिक हितसंबंध आहेत का, असा थेट सवाल वाघ यांनी उपस्थित केलाय। येत्या 7 दिवसात या 50 बोटी, जेसीबी आणि पोकलँड जप्त करून उपसा बंद न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शिवसेना स्टाईलने उग्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा गजानन वाघ यांनी निवेदनातून दिला आहे। आज दिनांक 10/2/2026 रोजी आज जळगाव जामोद तालुक्यामध्ये पूर्णाचे जे घाट आहेत, माऊली अ ब, गोळेगाव, गोळेगाव खुर्द, गोळेगाव पांडे, माणेगाव, दादुलगाव, हिंगणा, बाळापूर, मांडवा असे 8 ते 9 घाट ही या ठिकाणी अवैधरित्या नावी बोटद्वारे रीतीचा उपसा सुरू आहे। त्या संदर्भामध्ये 5-6 दिवसापूर्वी मी विद्यमान तहसीलदार साहेब पवन पाटील यांच्याशी बोललो होतो। त्यांनी सांगितलं होतं बाबा की मी 9 तारखेला जळगाव जामोदला येणारा, माझी 8 दिवसात सुट्टी आहे, त्यानंतर मी त्यांच्यावर कारवाई करतो। काल त्या ठिकाणचे जे मंडल अधिकारी आहेत भारसागळे म्हणून माऊली त्यांच्याकडे आहे, मी त्यांना भेटलो। त्यांनी वेळोवेळी विद्यमान तहसीलदार साहेबाकडे अवैधरित्या घाटामध्ये उपसा चालू असल्याबाबतच्या सगळं नावीसह फोटो टाकलेले आहेत, परंतु पाणी कुठं मुरते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 8 ते 10 घाटामध्ये 50 बोटीद्वारे मशिनरी लावून उपसा सुरू आहे। दररोज 25 ते 50 हजार ब्रॉस ट्रकद्वारे अवैधरित्या वाहतूक सुरू आहे, परंतु तहसीलदार साहेबाकडे पूर्ण पुरावेसहित मंडल अधिकारी भारसागळे यांनी दिलेले आहेत। मी सुद्धा आज त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांच्याकडे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत तक्रार केलेली आहे। 7 दिवसाच्या आत जर सर्व नावी किंवा हे अवैधरित्या बोट सुरू आहे त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर जळगाव तालुका शिवसेनेतर्फे एसडीओ कार्यालयाला घेराव टाकून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलेला आहे। कारण शासनाने घाटजरी हरात केली असेल तर त्यांना नावीद्वारे बोटीमध्ये उपसा करण्यात येत नाही, परंतु रेतीय माफियाची मुजोरी एवढी झालेली आहे की एका दिवसामध्ये ते 10-20 हजार ब्रॉस रेती उत्खनन करून बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्ह्यात विक्री करत आहे व याकडे सर्व उघड्या डोळ्यानं महसूल प्रशासन पाहत आहे। 7 दिवसाच्या आत महसूल प्रशासन कारवाई न केल्यास महसूल प्रशासनाविरुद्ध आम्ही कडक उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिलेला आहे। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।